गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आम्ही दोघी बहिणीमध्ये मी आपलं स्वागत करते। तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे खव्याचे मोदक। तर बघूया आपण कसे करतात खव्याचे मोदक। मी मोदक करण्यासाठी अर्धा किलो खवा घेतला आहे। तो आता आपल्याला कढईत छान परतवून घ्यायचा आहे। आता आपल्याला कढईत खवा चांगला वितळून घ्यायचा आहे व वितळल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालायची आहे। तुम्ही बघू शकता आता आपला खवा हळूहळू छान मेल्ट होतोय। मग हा पूर्ण मेल्ट झाला की मग आपण याच्यात साखर घालूया आणि त्याला कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे, नाही तर तो खाली लागू शकतो। तुम्ही बघू शकता खवा किती छान मेल्ट झाला आहे। त्यामध्ये आता आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे। आता आपल्याला खव्यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे व साखर घातल्यानंतर आपल्याला हा खवा छान परतवून घ्यायचा आहे। तुम्ही आता बघू शकता की साखर घातल्यानंतर खवा अजून पातळ झाला आहे, तर त्याला आपल्याला मंद गॅसवर छान तो हलवत राहायचा आहे। जवळजवळ त्याला तुम्हाला 8 ते 10 मिनिट परतवून घ्यायचं आहे। आपल्याला खव्याला सतत हलवत राहायचं आहे, नाही तर तो खाली लागू शकतो। तुम्ही बघू शकता की आता आपला खवा किती छान असा ड्राय होत चाललाय, त्याचा कलरही छान दिसतोय। आता खवा घट्ट झाल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 तास फ्रीज मध्ये ठेवायचा आहे व त्यानंतर आपल्याला मोदक करायचे, म्हणजे मोदक छान तयार होतात आपले। आता मी एका भांड्यात काढून जरा वेळ 1 तास फ्रीज मध्ये ठेवणार आहे, म्हणजे गार झाले की आपले मोदक छान तयार होतील। तुम्ही बघू शकता की किती छान गोळा तयार झाला आहे आपला खव्याचा। तर आता आपल्याला मोदक करायला घ्यायचे आहेत। प्रथम आपल्याला मोदक पात्राला थोडंसं तूप लावून घ्यायचं। त्यानंतर आपला जो खव्याचा गोळा तयार झाला आहे त्यातलं थोडं थोडं गोळा घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला आता सारण भरायचं आहे। जर तुम्हाला घाई नसेल तर खवा हा रूम टेम्परेचरला पण गार केल्यानंतर आपण छान मोदक बनवू शकतो, पण मला जरा बाहेर जायचं असल्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवून त्याला गार केलं व त्याचे मोदक बनवले आहेत। आता मोदक पात्रात आपला खवा भरून झाल्यानंतर जे एक्स्ट्रा आहे ते बाहेरचं आपल्याला काढून घ्यायचं आहे व त्यानंतर आपण बघू शकतो की आपण ओपन केल्यानंतर किती आपला छान मोदक तयार झाला आहे। तुम्ही आता बघू शकता की ओपन झाल्यानंतर किती छान मोदक तयार झाला आहे। आपल्याला अशाच पद्धतीने बाकीचे मोदक करून घ्यायचे आहे देवाला नैवेद्यासाठी। तर आपण ते पुढचे मोदक करून घेऊया। अशाच पद्धतीने तुम्ही खव्याचे मोदक करून बघा आणि कसे वाटले तेही मला सांगा। तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही केसरची एक काडी तुम्ही मोदकाला पण लावू शकता, ते आपल्या आवडीनुसार आहे। आवडत असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल आवडत तर नाही लावलं तरी चालेल। तुम्ही बघू शकता आपला मोदक फोडल्यानंतर चिकट वगैरे असा काहीच नाही, किती सुंदर झाला आहे आपला मोदक। मी आज गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी खव्याचे मोदक केले। ते तुम्हाला कसे वाटले हे नक्की कळवा व आमचं चॅनल आम्ही दोघी बहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।